सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पोगीफळ दृष्टांत कथन हे चरित्र पाहणार आहोत। परिवा भिक्षान्न त्यागी मंडळिका शिक्षापण। परिवा म्हणजे नारी, नारीपाशी नाथोबा काय करतात, भिक्षान्न टाकतात आणि त्यामुळे स्वामी त्यांना शिक्षा पण करतात। आणि पुढे स्वामी भिक्षान्नामध्ये अमृत आहे असं निरूपण करतात। भिक्षान्नाचे किती फायदे आहेत, भिक्षान्न किती लाभदायक आहे हे पण समोरच्या चरित्रामध्ये सांगतात। आणि आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण हेही पाहणार आहोत की स्वामी डोमेग्राम सोडून कोण्या गावी जातात पुढे मार्गक्रमण करत आणि कुठे राहतात हेही आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे आपण जवळजवळ 6 ते 7 चरित्र आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। सत्र जास्त मोठं नाही होणार आजचं, कारण चरित्र छोटे छोटे आहेत आणि पूर्ण हे लीळा तुम्हाला समजून घ्यायची असतील व्यवस्थित तर तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, कारण यामध्ये खूप सारी नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या ज्ञानामध्ये चांगलीच भर पडणार आहे आजच्या सत्रामधून। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञान सत्र जे आहे ते नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रातील प्रश्न होता, बाईसांचे पाय लखुबाईसा धुतात, पण स्वामी म्हणतात की लखुबाईसांनी बाईसाचे पाय नाही धुतले तर ते पाय आमचे धुतल्यासारखं आहे। तर या प्रसंगावरून, या चरित्रातून आपल्याला काय लक्षात येते, हा कालच्या सत्रातील प्रश्न होता। तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपण सर्व व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज पाहिजे असतील तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। जे नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी असे ज्ञानवर्धक व्हिडिओ स्वामींच्या चरित्राचे टाकणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहतील, एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेच आहे पूर्वी त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही, फक्त एकदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ते पण हे निशुल्क आहे, फ्री मध्ये आहे। तुम्हाला या सबस्क्रिप्शन साठी तुम्हाला 1 रुपयाही मोजण्याची आवश्यकता नाही। तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा या ज्ञान सत्राचा दररोज लाभ घेत राहा। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 218, पोगीफळ दृष्टांत कथन। पोगीफळ दृष्टांत कथन। स्वामी इथे पोगीफळाचा दृष्टांत कथन करतात, म्हणजे सांगतात। पोगीफळ म्हणजे काय तर सुपारी, सुपारीचा दृष्टांत इथे स्वामी सांगतात। कसं आहे काय नाही ते पाहूया समोर। एकुदी गोसावी असे भितरीला ओट्यावर आसन असे। एके दिवशी स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन होतं, म्हणजेच राजमठामध्ये स्वामी आसनस्थ आहेत। डोमेग्रामच्या औसे झाडीते होती, औसा झाडून काढत होत्या मग तो पोफळ पडले होते, तिथेच सुपारी पडलेली होती, ते घेतले, औसाने ती सुपारी उचलली। जी जी स्वामी जगन्नाथा एक पोफळ पडले होते। औसा म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा इथे एक सुपारी पडलेली होती, म्हणून या आसनावरी ठेविली, आणि म्हणून ती सुपारी जी आहे औसा स्वामींच्या आसनावर ठेवतात। मग सर्वज्ञ म्हणते नायका, यावर स्वामी म्हणतात, नायका समर्था ते दासी बटकी असती, मग ती आसुदाम घालून पाहती। हे भिक्षू महात्मे तरी हे कवडा पोफळ घालून पाहे। स्वामी म्हणतात, नायका जे समर्थ लोक असतात, म्हणजेच जे सधन लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, ते काय करतात, त्यांच्या घरी जे काही सेवक आहेत किंवा घरात काम करणारी बाई आहे त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आसुदाम घालून पाहती, म्हणजे अशी कुठेतरी बाजूला की नाही आसू टाकतात, म्हणजे सोन्याचं नाणं टाकतात, किंवा दाम टाकतात, म्हणजे तांब्याचे नाणे टाकतात, आणि पाहतात हा नौकर इमानदार आहे की नाही, हा उचलून आपल्याला आणून देतो का पैसे परत।
हे ते जे मोठे धनी लोक आहेत हे अशी परीक्षा घेत असतात. परंतु हे भिक्षू महात्मे, स्वामी म्हणतात आम्ही आहोत भिक्षू महात्मे, आमच्याकडे काय एवढा पैसा नाही की आम्ही असा पैसा टाकू कोणीकडे आणि मग आपली सेवक मंडळी घेते किंवा नाही, इमानदारीने आणून देते किंवा नाही हे समजून घेण्यासाठी आमच्याकडे एवढा पैसा नाही. तर आम्ही काय करतो, तरी हे कवडा पोफळ घालून पाहे आम्ही कवडे टाकतो आणि मग पाहतो, किंवा पोफळ टाकतो म्हणजे सुपारी टाकतो आणि मग परीक्षा करतो आमच्या सेवकाची भक्ताची की तो इमानदार आहे किंवा नाही. तर अशा प्रकारे हा पोगी फळाचा म्हणजे सुपारीचा दृष्टांत होता. तर इथे बघा तुम्ही, आपल्याला देवाने काय शिकवलं, जे कोणी आपल्या भरोशातील व्यक्ती आहे त्याला चांगलं परखून घेतलं पाहिजे. आपण ही लीळा उगीच नाही केली देवाने, या लीळेतून आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा होता परमेश्वराला आणि म्हणूनच लीळा केलेली आहे ही. कारण तुम्ही हल्ली बघा, भरोशावर जी व्यक्ती काम करत असते दुसऱ्याच्या, नेमका तोच व्यक्ती काय होतो, पुढे चालून पश्चातापाला प्राप्त होतो. कारण ज्याच्यावर भरोसा केला तोच व्यक्ती धोका देतो, ज्याच्यावर विश्वास केला तोच व्यक्ती विश्वासघातकी ठरतो. आताच्या जमान्यामध्ये तर खूप झालेलं आहे. 800 वर्षापूर्वी पण देव म्हणतात की चांगलं पारखून व्यक्तीला आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. जवळ व्यक्ती जरी असले तरी मग त्यांची पारख आपण चांगल्या प्रकारे केली पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. आपल्याला जे काही कार्य करायचे आहे ते आपण चिंतामुक्त होऊन काम करू शकतो. आणि जर जवळच आपल्या भ्रष्टाचारी माणसं असतील तर मग तुम्ही निश्चिंत राहून कसे काय काम करू शकाल, कशी काय तुमची वाढ वृद्धी होईल, शक्यच नाही. आणि म्हणून स्वामींनी इथे पोगी फळाचा दृष्टांत कथन केलेला आहे. नुसतं सांगितलं नाही तर वास्तविक पाहता तिथे स्वामींनी सुपारी टाकली होती, एका ठिकाणी टाकली होती किंवा पडली असेल म्हणा, परंतु स्वामी तर पुढे म्हणतात ना की आम्ही सुपारी टाकून पाहतो. तर हे असा दृष्टांत स्वामींनी प्रत्यक्षात इथे ती क्रिया करून दाखवलेली आहे, एक प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे स्वामींनी आपल्याला इथे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 219. परिवा भिक्षान्न त्यागी मंडळिका शिक्षापण. परिवा म्हणजे नालीमध्ये भिक्षान्न त्याग केल्या असताना मंडळिकांना स्वामींनी शिक्षापण केलेलं आहे. काय शिक्षापण केलं ते समोर पाहूया. एकोदिसी नाथोबा जेविले मग खरकोटिया परिवा झाडलिया. एके दिवशी नाथोबा जेवण करतात आणि जे काही खरकट उरलं होतं ते नालीमध्ये आणून टाकून देतात. जे काही झोळीमध्ये खरकट असेल ते नालीपाशी आणून ते झोळी झटकतात. गोसावियासी उद्याचा पूजावसर झाला. स्वामींना सकाळचा पूजावसर झाला. आरोग्य झाली, गुळा झाला, विडा झाला. स्वामींचं जेवण झालं, गुळा केला स्वामींनी, नंतर विडाही घेतला. पहुड झाला, उपहुड झाला. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता, जेवण झालं, गुळा झाला, विडा झाला. स्वामी थोडा वेळ झोपले पण आणि उपहुड झाला म्हणजे झोपेतून उठले पण. मग गोसावी लघु परिहारातया परिव्याकडे बीजे केले. मग स्वामी लघु परिहारासाठी म्हणजे लघुशंकेला त्या परिव्याकडे म्हणजे त्या नालीकडे देव जातात. सरिसे नाथोबा असती, सोबत नाथोबा पण होते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात मंडळिका हे भिक्षा अन्न कोणी गा सांडिले. स्वामी म्हणतात मंडळिका हे भिक्षान्न कोणी सांडलं बरं. जी जी मी आहेत झोळी झाडली. नाथोबा म्हणतात जी जी मीच इथे झोळी झाडली आणून भिक्षेची. सर्वज्ञ म्हणितले हांगा ऐसे आणून सांडावे ते काही तुमचे दाई आपणे लागे त्याची मागीजे की. स्वामी म्हणतात तुम्ही असं भिक्षान्न आणू इथे सांडत आहात, ते काय तुमचे दाई आहेत का, शत्रू आहेत का की त्यांचं अन्न तुम्ही इथे आणून सांडत आहात. आपल्याला जेवढं लागते आपणी लागे त्याची मागीजे की. आपल्याला जेवढं लागते तेवढंच भिक्षान्न मागावं आणि तेवढंच ग्रहण करावं. तुम्ही महात्मे किंगा. महात्मेनी आपले सित मुंगे आदी करून नेवणे दावे. तुम्ही महात्मे आहात आणि तुम्ही मागितलेली जी भिक्षा आहे त्या भिक्षेतील एक छोटासा कणही मुंगीला नेऊ देऊ नये असं स्पष्टपणे स्वामी इथे मंडळिकाला म्हणजेच नाथोबांना सांगतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात हंगा हे भिक्षान्न की. स्वामी म्हणतात अहो हे भिक्षान्न आहे, हे पवित्राचे पवित्र की. हे पवित्राचं पवित्र आहे. जे पवित्र वस्तू असतील
त्या वस्तूंपेक्षाही हे अति पवित्र असं अन्न आहे. वेचा येसिते, स्वामी म्हणतात वेचा म्हणजे सर्व शिते भिक्षाच्या अन्नाचे. मग वेंचुनी भीतरी घेतली, ते शीत सर्व वेचले नाथोबांनी भिक्षेचे आणि तिथेच मग ते त्यांनी खाऊन टाकलेले आहेत. बरं, इथे नाथोबांना जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे ते काही त्यांच्यापुरतंच आहे का? भिक्षांना असलं म्हणजे वाया घालू नये. आणि मग तुमच्या घरचं जर अन्न असेल तर तुम्हाला कितीही वाया घालता येईल का? नाही. भिक्षान्न हे पवित्राचं पवित्र आहेच, परंतु अन्न जे आहे आपल्या घरातील ते अन्न पण खूप पवित्र आहे. कारण ते अन्न जर तुम्ही निर्हेतुकपणे एखाद्या ज्ञानीच्या ठिकाणी अर्पण केलं तर तुम्हाला ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो. तेच अन्न तुम्ही जर एखाद्या ईश्वर अवताराच्या ठिकाणी निर्हेतुकपणे अर्पण केलं तर तुम्हाला प्रेमाधिकार निष्पन्न होतो. एवढ्या त्या अन्नाची महती आहे. आणि अन्नदान ते उत्तम स्वामींनी सांगितलेलंच आहे. या सूत्रामधून अन्नदान ते उत्तम या सूत्रामधून आपल्याला हे लक्षात येते की अन्नाची महती काय आहे. ते जो शेतकरी असेल त्याला विचारा, शेतामध्ये हे अन्नधान्य तयार करण्यासाठी, हे अन्नधान्याचं पीक घेण्यासाठी किती त्यांना मेहनत करावी लागते. जे शेतकरी लोक आहेत ते लोक रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, तेव्हा कुठे शेतामध्ये चांगलं पीक येते. त्या अन्नाच्या पाठीमागे शेतकऱ्याची अशी एक खूप मोठी मेहनत आहे. त्यामागे भरपूर सारं पाणी तिथे उपयोगात आलेलं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज पाण्याला किती मोल आहे. साधारण पाण्याची बॉटल घेतो म्हटलं दुकानावर जाऊन 20 रुपयाला 1 लिटर पाणी मिळते. आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला काही सांगायची गरजच नाही पाण्याचं मोल काय आहे ते. जिकडे तिकडे पाणी टंचाई होते, जिकडे तिकडे टँकर चालू होतात. तर असं कितीतरी पाणी टाकून त्या झाडांना, त्या पिकांना ते जे पीक आहे ते आलेलं असते. आणि ते पीक सर्व तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर ते तुम्ही विकत घेता. आणि ज्यांच्याकडे पैसा खूप आहे त्यांना मग त्याचं काही मोल वाटत नाही. त्या धान्यामागे किती शेतकऱ्याची मेहनत आहे आणि किती त्याचे परिश्रम आहेत हे तुमच्या लक्षात राहत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अशी पण एक मन आहेच. तर अन्नाची महती खूप आहे. आपण त्या अन्नाची महती ओळखली पाहिजे. आपण मार्केटमधून अन्न आणलं, आपल्या घरी पैसा खूप आहे, मग आता त्या अन्नाची काही व्हॅल्यू नाही, शिजवा कितीही आणि थोडंसं खात्यातलं आणि बाकीचं फेकून द्या, असं करू नका. त्या मागचे काबाड कष्ट किती आहेत हे लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे तुम्हाला मेहनतीने कमवलेला पैसा जो आहे त्याचं महत्व वाटते, त्याचप्रमाणे हे अन्न पण मेहनतीने तयार झालेलं आहे शेतामध्ये, तर त्याचंही तुम्ही मोल ठेवलं पाहिजे. हे स्वामींना या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे. तर हा संदेश नाथोबांच्या माध्यमातून, नाथोबांना निमित्त करून स्वामींनी जे निरूपण केलेलं आहे, तर हा संदेश, हे निरूपण हे फक्त नाथोबासाठी नाही, तर हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, सर्वांसाठी आहे. आणि म्हणून आपल्या घरी जे काही अन्न शिजत असेल ते अन्न वाया जाऊ नये याची खबरदारी आपण पाळली पाहिजे. भलेही तुमच्या घरी खूप अन्नधान्य असेल, तुम्हाला कमी नाही, परंतु स्वामींच्या या वचनाचं आपण पालन केलंच पाहिजे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 220. भिक्षा आणि अमृत निरूपण. स्वामींनी निरूपण केलं पुढे भिक्षांनामध्ये अमृत असते. तैसेची गोसावी महाद्वारा बीजे केले, तेथ भटी पुसले जी जी गोसावी भिक्षांना वाया जावणे दिती, तरी भिक्षांनी ऐसे काय असे जे वायाची जावणे दावे. नाथोबांना जे स्वामींनी निरूपण केलं, भिक्षांना वाया जाऊ दिलं नाही, तिथलं वेचून खायला लावलं, हे नाथोबांनी भटोबासांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून भटोबासांनी स्वामींना इथे प्रश्न केलेला आहे की स्वामी भिक्षांना वाया जाऊ देत नाहीत, कशामुळे, काय कारण आहे त्यामागे, असा प्रश्न भटोबासांनी स्वामींना विचारलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, भिक्षांनी सवाओ पळ अमृत. भिक्षांनामध्ये सवाओ पळ अमृत आहे. म्हणजे अमृत पिल्यानंतर जो काही फायदा होत असतो व्यक्तीला, त्याही पेक्षा सवाओ पळ म्हणजे 1.25 पटीने जास्त फायदे या भिक्षांनामध्ये आहेत अमृतापेक्षाही. आता तुम्हाला असं वाटेल की काय फायदा आहे याच्यामध्ये, तर हे मी सविस्तर सांगणारच आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
आता हे भिक्षांनाचा विषय संपला म्हणजे पुढचे चरित्र काही कामाचे नाही असं समजून व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका. भटी म्हणते जी जी कोणी अमरान देखो नाही को. मग भटवास पण प्रश्न करतात, तुम्ही जर म्हणत आहात की भिक्षांनामध्ये अमृत आहे ते पण 1.25 पटीने जास्त फायदे होतील असं अमृत आहे, यामध्ये अमृतापेक्षाही 1.25 पट जास्त फायदे होतात या भिक्षांनामुळे. तर मग भटवासांच्या मनामध्ये एक सहजच प्रश्न आला, जो प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल की भिक्षांनामध्ये जर अमृत आहे तर मग ते भिक्षांना खाल्ल्यानंतर सर्व अमर का झाले नाही आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भिक्षा मागितल्या, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाच असेल. तर मग भटवासांच्या मनामध्ये पण असाच प्रश्न येतो. भटवास म्हणतात जी जी कहूनी अमरानं देखो नाही को, म्हणजे आम्ही कोणी अमर असा व्यक्ती झालेला पाहिला नाही की ज्याने भिक्षांना खाल्लं आणि तो अमर झाला, किंवा आम्ही असं ऐकलं पण नाही की तो खरंच अमर झालेला आहे. सर्वज्ञ म्हणते वानरिया जेने कर्मफळ चुके ते अमृत येर ते अमृत नव्हे की. स्वामी म्हणतात भटोबास हो, आमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्यामुळे कर्मफळ चुकते त्याला अमृत म्हणावं. एर ते अमृत नव्हे, बाकीचं अमृत नाही. जी जी ते काही सेनी चुके, तर मग असं हे कर्मफळ कशाने चुकते. सर्वज्ञ म्हणतले हिंसा आणि धर्म विकोन सेवित जो भिक्षान्न सेवी तोची अमृत होय. स्वामी म्हणतात हिंसा अन्य धर्म विखो, जो सेवन करत नाही, हिंसेचंही सेवन करत नाही, अन्य धर्माचंही सेवन करत नाही, विखोचंही सेवन करत नाही, असा जो व्यक्ती आहे जो या तिन्हीचाही त्याग करतो, या तिन्हीचंही सेवन करत नाही आणि भिक्षान्न सेवी आणि भिक्षान्नाच सेवन करतो, तोची अमृत होय. तोच अमृत होतो. कसा होतो पुढे उदाहरण देतात देव. हिंसा नक्की जे त्याने नरक चुकती. भिक्षा मागितल्याने हिंसा होत नाही. ज्या गावामध्ये भिक्षेला गेला, 4-5 घरं मागितले, आहार पर्याप्त भिक्षा झाली, या साधकाला चूल पेटवायची आवश्यकता पडली नाही, या साधकाला हिंसा करण्याची आवश्यकता पडली नाही. कारण चूल पेटवली म्हणजे सपूर्जंतूंची हिंसा होते. जाळ लावावं लागतं चुलीमध्ये. जाळामुळे या वातावरणामध्ये जे काही सपूर जीवजंतू आहेत त्यांची हिंसा होते आणि त्या हिंसेमुळे पाप होते आणि पापामुळे नरकाला जावं लागते. तर अशी हिंसाच होत नाही भिक्षा मागितल्यामुळे, तर मग पाप होण्याचा प्रश्नच येत नाही असं स्वामी सांगतात. त्यामुळे नरक चुकतात. अन्य धर्म नक्की जे ते स्वर्ग चुकती. अन्य धर्माचं आचरण केलं नाही त्यामुळे स्वर्ग चुकलं. तुम्ही देवतेच्या धर्माचं आचरणच केलं नाही तर मग देवता तुम्हाला कशाला नेऊन ठेवेल स्वर्गामध्ये. चांगली गोष्ट झाली, स्वर्गात जाण्याचं काही कामच नाही आपल्याला, सरळ ईश्वराकडे जाऊ शकतो आपण. परंतु पुण्यामध्ये काही देव सांगतात तेही ऐकून घ्या. विखोन सेवी तेने कर्मभूमी चुके. तुम्ही जर विखोची सेवना नाही केली, विषयाची सेवना नाही केली तर कर्मभूमी चुकली. तुम्हाला कर्मभूमीत राहण्याची गरज नाही. भिक्षान्न जेवी तेने मोक्ष चुके, आणि भिक्षान्न जेवल्यामुळे मोक्ष चुकते. आता तुम्हाला असं वाटेल ईश्वराचा मोक्ष आहे की काय, तसं नाही. स्वामींनी एका सूत्रामध्ये सांगितलेलं आहे जे मायेचं फळ आहे ते मोक्षतुल्य आहे. चैतन्य फळ ते मोक्षतुल्य असं स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु तिथे पतन होण्याचा दोष आहे. पुण्य संपलं की माया खाली ढकलून देते या जीवाला, पतन होते या जीवाचं, खाली येतो जीव नरकामध्ये. एवढाच दोष आहे मायेच्या फळामध्ये. नाहीतर मोक्षासारखंच सुख आहे तिथं असं स्वामी तिथे म्हणतात. तर इथे जे स्वामींनी सांगितलं भिक्षान्नाचं सेवन केल्यामुळे मोक्ष चुकते, तर इथे स्वामींना सांगायचं आहे की मायेच्या फळाला या जीवाला जाण्याची गरज नाही. कारण सरळ ईश्वराच्या धर्माचं आचरण केल्यामुळे हा जीव ईश्वराच्या प्राप्तीला जाईल. आणि नित्यविधी निमित्तविधी योग्यता होय. हे सर्व त्याग केल्यानंतर तुम्ही जे नित्यविधी निमित्तविधीचं आचरण करणार त्यामुळे तुमची योग्यता होणार. हो काजी तरी फळ म्हणजे काय. स्वामींना प्रश्न करतात भटोबास, तर फळ म्हणजे काय. सर्वज्ञ म्हटले फळ म्हणजे पाद चौथे या विभागाते म्हणितले हो काजी अंक. स्वामी म्हणतात भटोबासांना की फळ म्हणजे काय. 100 फळ, तर जे काही हिस्सा आहे अमृताचा त्याच्या 25% जास्त हिस्सा आहे फायद्याचा या भिक्षान्नामध्ये, आणि म्हणून 1.25 पट जास्त फायदा आहे अमृतापेक्षाही. स्वर्गामध्ये जे अमृत आहे त्या स्वर्गातील अमृतापेक्षाही 1.25 पट फायदा जास्त या भिक्षान्नामध्ये आहे असं स्वामी इथे भटोबासांना निरूपण करतात. भटोबास होकाजी म्हणतात. ठीक आहे असं म्हणतात भटोबास. उत्तरार्ध लीळा क्रमांक 221. डोमेग्राम निधिवासाचा चळमदी आसन. डोमेग्रामवरून स्वामी निधिवास
म्हणजेच नेवाशाला निघतात आणि चाचळमुदी येथे आसन होते स्वामींना. निधी म्हणजे धनाचा साठा. निधी म्हणजे काय? धनाचा साठा. कुठला? जमिनीतला. तर असे त्या नेवाशामध्ये निधीचे म्हणजे सोनं, नाणं, धन, दौलत याचे साठेच्या साठे आहेत जमिनीमध्ये, आणि म्हणून निधीवासा असं त्या नेवाशाचं नाव आहे. समजलं का व्यवस्थित? नेवाशाला निधीवास असं का म्हणतात? निधी म्हणजे धनाचे साठे जिथे वास करतात म्हणजे राहतात ते ठिकाण म्हणजे नेवासा आहे, आणि म्हणून नेवाशाला पूर्वीच्या काळामध्ये निधीवास असं बोलतात. बऱ्याच वर्षाखाली, एक 200 वर्षाखाली किंवा 150 वर्षाखाली, आता जिथे आपलं नेवासाचं स्थान आहे तिथे भयंकर असा पूर आला होता म्हणतात, आणि त्या पुरामध्ये त्या नदीने अक्षरशः जे काही तिचा प्रवाह होता तो बदलून टाकला, आणि बरीच जमीन अशी खरडत नेली तिने. नवीन नदीचं पात्रच तिने तयार केलं स्वतःसाठी. आणि त्या नदीमध्ये ज्यावेळेस पूर ओसरला तर पूर्ण नदीमध्ये सोनच सोनं पसरलेलं होतं. अशी एक आख्यायिका आहे. खोटी आख्यायिका नाही, खरी आख्यायिका आहे ही. खरंच असं घडलं होतं. तर त्या काळातल्या लोकांनी त्या नदीतलं सर्व सोनं उचलून नेलं. तर हे प्रमाण आहे आपल्याला की उगाच जुने लोक त्या विशिष्ट ठिकाणाला असं नाव ठेवत नव्हते. या नेवाशाला जे निधीवास असं नाव ठेवलं होतं पूर्वीच्या काळातील लोकांनी, ते खरंच तिथे निधी होत्या. धनाचे साठे, सोनं, नाणं, जे काही असेल धन दौलत त्या जमिनीमध्ये खरंच होती, आणि म्हणूनच त्याला नाव होतं निधीवास. तर डोमेग्रामहून स्वामी निघालेले आहेत निधीवासाला म्हणजे नेवाशाला जाण्यासाठी, आणि रस्त्यामध्ये चाचळमुदी येथे देव आसनस्थ होतात. एकुदी गोसावी अशी रात्रीचा पूजा सुरू झाली. यानंतर या आरोग्य झाली. गुळा झाला, फोडी ओळख विजया, मग गोसावी अंगणा विजय केले. एके दिवशी स्वामींचा रात्रीचा पूजा सुरू झाल्यानंतर स्वामींचं जेवण झालं, गुळा झाला, विडा झाला. मग स्वामी अंगणामध्ये आले. पीठ ऐसे चांदणे पडत असे. पीठ असं चांदणं पडलेलं होतं, म्हणजे आकाशामध्ये एकदम चांदणी रात्र झालेली होती. म्हणजेच काय? पीठ ऐसे चांदणं म्हणजे काय? तर एकदम दाट असं चांदणं पडलेलं होतं. म्हणजे जे खेड्यापाड्यात लोक आहेत जिथे रात्रीला लाईट जाते, फक्त तिथेच असं एकदम दाट असं चांदणं दिसते. जे मोठ्या शहरात लोक राहणारे आहेत, जे काही मेट्रोपॉलिटन सिटी असतील, तिथे जे लोक राहणारे आहेत त्यांना कधीच असं पीठ ऐसे चांदणे कधीच दिसत नाही. कारण त्यांच्या शहरामध्येच खूप झगमगाट असते प्रकाशाची रात्रीच्या वेळेला. LED लाईट्स, कुठे हॅलोजन, कुठे काही, आणि त्यामुळे आकाशातलं चांदणं, दाट जे चांदणं पडते ते त्यांना कधी दिसतच नाही. तर ते चांदणं कुठे दिसते? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डोंगरात गेलेले आहात, एखादं स्थान आहे तिथे, आणि तिथे तुमचा मुक्काम पडला, तर रात्रीच्या वेळेला तुम्ही आकाशाकडे बघा तर तुम्हाला एकदम दाट असं चांदणं दिसते. जर ढग वगैरे असतील तर दाट असं चांदणं दिसणार नाही. तर ज्यावेळेस एकदम आकाश निरभ्र असेल त्यावेळेस ते दाट असं चांदणं दिसते. अमावस्येची रात्र असेल, ज्यावेळेस चंद्र निघत नाही त्यावेळेस एकदम दाट असं चांदणं दिसते. कारण कसं असते, पौर्णिमेच्या रात्री चंद्र निघालेला असतो आणि चंद्राचा बराच असा प्रकाश पडलेला असतो, लख्ख, आणि म्हणून त्या चंद्राच्या प्रकाशाखाली बारीक बारीक जे चांदणं असते ते लपून जाते. परंतु अमावस्येच्या रात्री एकदम दाट असं चांदणं आपल्याला दिसू शकते जर आकाशात ढग नसतील तर. तर इथे चरित्रकार आपल्याला सांगत आहेत की एकदम दाट चांदणं पडलं होतं. गोसावी वेडे करीत असती, स्वामी वेडे करत होते. मग सर्वज्ञ म्हटले चांदणे निके नागा. स्वामी म्हणतात भक्तजनांना, का हो चांदणं कसं दिसत आहे? चांगलं दिसत नाही का? जी भक्त म्हणतात हो चांगलं दिसत आहे. सर्वज्ञ म्हटले ऐसिया चांदिना ग्रामांतर कीजे तरी काय. स्वामी म्हणतात अशा चांदणी रात्रीमध्ये आपण जर ग्रामांतर केलं म्हणजे दुसऱ्या गावाला जर गेलो, प्रवासाला निघालो तर काही म्हणजे कसं होईल बरं? जी कीजे तरी कीजे आणि काही. भक्त म्हणतात स्वामींना जर इच्छा झालेली आहे जाण्याची तर करूया ग्रामांतर. तरी बाईसा करवी आयती करवा. स्वामी म्हणतात भक्तजनांना जा बाईसांना सांगा आयती करण्यासाठी. मग बाईसा करवी आयती करविली. स्वामींचा आदेश गेला बाईसांपाशी. बाईसा लगेच कामाला लागल्या. मग बाईसी कणकीचे पोते, तांदुळाचे पोते एकवट, वाठू जगा घातले एक पोते. गोसाविया चोरिया अवघ्या भक्तजना हाती एक दी झाले. जे काही कणकीचं पोतं होतं, तांदळाचं पोतं होतं,
पोतं होतं म्हणजे खरंच 50 किलोचं पोतं होतं असं नाही बरं का. एक गाठोडं होतं, पिशवीमध्ये असं बांधून होतं आणि बऱ्यापैकी पीठ असेल म्हणून इथे पोते बोललेलं आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल खरंच 50-50 किलोचे पोते होते की काय, तसा अर्थ नाही. 50 किलोचं पोतं स्वामींकडे पिठाचंही नव्हतं आणि तांदळाचंही नव्हतं. पोटळ्या होत्या अशा छोट्या छोट्या, किलो 2 किलोच्या, आणि त्याला चरित्रकाराने इथे पोते असं बोललेलं आहे. तर या प्रसंगावर एक लक्षात घेण्यासारखं आहे, ज्याप्रमाणे परमेश्वराची सेविका माया आहे, परमेश्वराने आदेश दिला की माया लगेच कामाला लागते. असं नाही म्हणत रात्र आहे, दिवस आहे, की आता मला कंटाळा आला, आता मला आळस आला, करूया उद्याला, असं माया कधीच म्हणत नाही. परमेश्वराने आज्ञा दिली की लगेच चैतन्य माया कामाला लागते. तसंच इथे आपल्याला हेही लक्षात येते, बाईसाही त्याचप्रमाणे काम करत आहेत. बाईसा नाही म्हणाल्या की बाबांचं तर काही पण असते. आता रात्रीच्या वेळेला कुठे प्रवास करायचा असतो का? काय आपल्याकडे घोडा नाही, गाडी नाही की पसारा टाकला आणि निघाले. दिवसभर माणूस काम करून 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 दमून जाते आणि रात्रीच्या वेळेलाही हे झोपू देत नाहीत व्यवस्थित. कुठेतरी बाजूला बिस्तरा टाकावा आणि रात्रीच्या तरी कमीत कमी शांततेने झोप घ्यावी, एवढंही माझ्या नशिबात नाही. स्वामींचं उठलं की सुटलं काही पण चालू असते, असं बाईसा म्हटल्या नाही. याला आज्ञाधारक भक्त असं बोलतात. आणि आपण आयुष्यभर प्रपंचाला देतो, आयुष्यभर प्रपंचाची कामं करतो आणि एक नवस देवाला बोलला एखाद्या स्थानापतीपाशी जाऊन आणि ते नवस पूर्ण नाही झाला की देव काय खरं आहे का हो? देवाचं काही खरं नाही. बघा अमक्याचा नवस पूर्ण केला, अहो तो लबाड माणूस आहे तरी पण देवाने त्याचा नवस पूर्ण केला आणि माझा अजूनही देवाने नवस पूर्ण केला नाही, माझं काम देवाने केलं नाही. हे जे असे भक्त आहेत, अशा भक्तांना काय म्हणावं लागेल आपल्याला? करा विचार. असे हे भक्त कोण्या कॅटेगरीमध्ये येतात? आणि अशा भक्तांसाठी एकदम संयुक्तिक असा शब्द तुम्हाला जर आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हा एक अवांतरचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे. जे भक्त, जे आपली वासनिक मंडळी आहे जी देवावर रुसतात की माझा देव, जे आपली वासनिक मंडळी आहे जी देवावर रुसते की माझा नवस देवाने पूर्ण केला नाही, अशा वासनिक मंडळींना काय आपण म्हणू शकतो? आणि एकीकडे बाईसा बघा, रात्र झालेली आहे, दिवसभर बाईसा काम करून करून एकदम थकलेले आहेत आणि तरी पण स्वामींची आज्ञा आली, लगेच बाईसा कामाला लागल्या, लगेच पोते गीते बांधून तयार. बाईसांनी सर्व कणकीचे पोते, तांदळाचे पोते एकवट वाठू जगा घातले, म्हणजे एका मोठ्या पोत्यात घातले. एक पोते गोसाव्याच्या चोरी अवघ्या भक्तजना हाती येते कधी झाले. आणि नंतर जे काही छोटे छोटे काही होते पोते उरलेले ते चोरून काय केलं, भक्तजनाकडे ते देऊन टाकलं. कारण स्वामी म्हणते की तुम्ही एवढा पसारा का घेत आहात? आणि बाईसांना असं वाटत होतं की काही राहून नको जायला आपलं, आणि म्हणून इथे चोरिया असा शब्द वापरलेला आहे चरित्रकारांनी. स्वामींच्या चोरून बाईसांनी इथे ते सर्व पसारा भक्तजनांजवळ थोडा थोडा दिलेला आहे आणि मग प्रवासाला निघालेले आहेत. मग गोसावी विजय केले, गोसावी अशी चाचल मुदी ती चौकी आसन झाले. स्वामींना चाचल मुदी इथे चौकी आसन झालेलं आहे. बाईसी चरण शाळण केले, गुळा झाला विडा झाला. बाईसांनी पाय घेतले स्वामींचे, गुळा झाला विडा झाला. उत्तरार्ध लीळा क्रमांक 222. तथा विज्ञापनी भटा भयदान. भटोबासांनी विनंती केली स्वामींना आणि स्वामींनी अभय दिलं. मग भटी गोसाविया ते विनिविले, जी जी निवासिया जाय, की येता जाता हा ठाओ पावे आणि भी. स्वामी जिथे बसलेले आहेत चाचळमुदीपाशी, तिथेच भटोबास काय म्हणतात की जीजी, मी ज्यावेळेस डोमेग्राम वरून नेवाशाला यायचो बाजार हाटासाठी, पुन्हा परत डोमेग्रामला यायचो, त्यावेळेस नेमकं या परिसरामध्ये आलं की मला भीती वाटायची. सर्व नियम दिले तुम्ही कांदा भिया. स्वामी म्हणतात, अरे घाबरायला काय झालं, तुम्ही आमचे भक्त आहात, अनुसरलेले आहात, आणि तुम्ही का घाबरता? ये तुम्हा आपल्या नदकविती की, हे जी इथली देवता आहे ती देवता तुम्हाला स्वतःहून तिचं बिभत्स असं जे स्वरूप आहे, तिचं जे रूप आहे, जे पाहिल्यानंतर माणूस घाबरून जाईल, असं ते रूप कधीही देवता तुम्हाला असं ते रूप देवता कधीही तुम्हाला दाखवणार नाही. जरी हाण भियाल मग केरगी जेल. जरी हाण भियाल म्हणजे एखाद्या वेळेस तिने खरंच दाखवलं जरी रूप आणि तुम्ही जर घाबरलात, आमच्या भक्ताला जर या देवतेने घाबरवलं,
तर केरिगी जेल म्हणजे ही जी देवता आहे, या देवतेचे विग्रह जे आहेत, या देवतेचे विग्रह कधीही ब्रह्मांडस्थाच्या ठिकाणी विलीन होऊ शकणार नाही आणि ब्रह्मांडस्थ कधीही अव्यक्ताच्या ठिकाणी विलीन होऊ शकणार नाही. तिथे रिगावा तिला देणार नाही, आम्ही बंद करून टाकेल तिचा रिगावा. एवढं अभय स्वामी इथे भक्तांना देतात. मग गोसावी ते थोडी विजय केले. मग स्वामी तिथून निघाले. मग नाविक गोसावी असे 14 आसन झाले. तिथे कुठेतरी 14 होती. 14 म्हणजे काय? पाय विहीर. ज्या विहिरीला उतरण्यासाठी पायऱ्या असतात. विहीर चौकोन असते आणि त्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्या असतात किंवा काही भागामध्ये 2 बाजूने असतात किंवा 1 बाजूने अशा मोठ्या पायऱ्या असतात उतरायला. तर त्याला 14 म्हणतात किंवा तिला 12 असंही बोलतात. तर एका 14पाशी म्हणजेच एका 12वेपाशी देवाला आसन झालेलं आहे. गोसावियांसी गुळा झाला विडा झाला. स्वामींना गुळा झाला विडा झाला. मग गोसावी ते थोडी विजय केले. मग स्वामी तिथून निघाले त्या 14 पासून. उत्तरार्ध लीळा क्रमांक 223. कुमारेश्वरी हुनी मंडळिका पुढा पाठवणे. स्वामींनी कुमारेश्वरावरून मंडळिकाला म्हणजे नाथोबांना पुढं पाठवलेलं आहे. पुढं म्हणजे कुठं ते समोर बघूया. मग गोसावियांसी कुमारेश्वरी आसन झाले. चरणक्षालन बाईसी केले. गोसावियांसी विडा झाला. मग स्वामी पुढे कुमारेश्वराच्या मंदिरापाशी आसनस्थ होतात. बाईसा स्वामींचे पाय धुतात, स्वामींना विडा देतात आणि मग स्वामी म्हणतात, मंडळिका तुम्ही बडव्याच्या घरा जा. स्वामी नाथोबांना म्हणतात, तुम्ही समोर जा पुजाऱ्याच्या घरी. त्यांच्याकडून कुंची टाळे मागा, कुलपाची चाबी मागून आणा. मढू उघडा, जे मड आहे ते उघडा. मढू चौखटू करा, म्हणजे तो जो मड आहे तो स्वच्छ करा असं स्वामींनी सांगितलं. हो काजी. नाथोबा म्हणतात ठीक आहे. मग नाथोबा बडव्याच्या घरा गेले. नाथोबा बडव्याच्या घरी गेले, पुजाऱ्याच्या घरी. नाथोबाए कुंची टाळे मागितले. नाथोबाने कुंची टाळ मागितलं म्हणजे चाबी मागितली मठाची. मढू उघडीला, मठापाशी आले आणि त्या मठाचं कुलूप काढलं. घागरी मागितली, एक घागर मागून घेतली तिथूनच. मढू अंतू बाहेरी धुतला. मड चांगला धुवूनच काढला नाथोबांनी. कापडे अवघा मढू दाटीला, कपड्याने लगेच मड पुसूनही घेतला. विचार करा, लाईट नाही त्या काळामध्ये, एकदम असा प्रकाश चांगला असेल आणि त्या लख्ख प्रकाशामध्ये नाथोबांनी ते काम केलं असेल असं काही नाही. रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेलाच स्वामी डोमेग्राम वरून निघालेले आहेत. चांदणी रात्र होती म्हणून. आणि अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये नाथोबा किती आज्ञेचं पालन करत आहेत बघा. मड उघडला, काय त्यांच्याजवळ मशाल नाही, काही नाही. तो मड उघडल्यानंतर घागर मागितली कोणाला तरी. घागरीने पाणी आणलं, त्या मडामध्ये पाणी शिंपलं, सर्व स्वच्छ मड केलेला आहे. आणि कपडा घेऊन तो मड व्यवस्थित दाटीला म्हणजे पुसूनही घेतलेला आहे, ओला राहू नये स्वामी आल्यानंतर म्हणून. मग सांगावे आले. मग स्वामींना सांगण्यासाठी ते आले. मग गोसावी विजय केले. मग स्वामी तिथे गेले. त्या कुमारेश्वराच्या ठिकाणाहून स्वामी निघाले आणि जे मड स्वामींनी सांगितलं होता उघडण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, त्या मडामध्ये देव आलेले आहेत. पूर्वामुखे मडी. मड कसा होता? पूर्वामुख होता. पुरादित्याचा. कोणाचा मड होता हा? पुरादित्याचा मड होता. गोसावियांसी अवस्थान झाले. स्वामीने तिथे अवस्थान झालं. पुरादित्याचा मड म्हणजेच काय? ते जे मड होता तो सूर्याचा होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आदित्य म्हणजे काय? सूर्य. गोसावियांसी अवस्थान झाले. स्वामींना तिथे अवस्थान झालं. स्वामी तिथे राहायला लागलेले आहेत. दक्षिणेले भिंतीसी पूर्व पश्चिम ओटा. जे दक्षिण दिशेची भिंत होती त्या भिंतीला खेटूनच पूर्व पश्चिम ओटा होता. मा नावेक पांकुळ्याची घाणी होती. वटवागुळांची थोडी घाणी येत होती, वास येत होता तिथे. मग सर्वज्ञ म्हटले तुपा भाताचा धुपू दावा. स्वामी म्हणतात तूप आणि भात याचा धूप तयार करा आणि इथे लावा. मग तुपा भाताचा धुपू दाविला. मग घाणी गेली. मग भक्तजनांनी काय केलं? तुपा भाताचा धूप तिथे लावला. कसा लावला? विस्तव आणला आणि विस्तवावर तूप टाकलं आणि थोडासा भातही टाकला आणि मग ती घाणी निघून गेलेली आहे. एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरच, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये मी गायीच्या तुपाचं किती महत्व आहे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर मी जे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गायीच्या तुपाचं महत्व ते आपल्याला इथे प्रत्यक्षात दिसून येते. त्या मढामध्ये घाण वास येत होता.
किंवा त्या वटवाघुळीचा वास होता, जे काही वटवाघुळांनी घाण केली होती तिथे, आणि काही वटवाघुळी राहत असतील, वरी लटकलेले असतील काही कदाचित, तर त्यांचा तो घाण वास होता. तो वास जाण्यासाठी जे काही त्या मढामध्ये बॅक्टेरिया आहे, घाण वास आहे, कोंदट वातावरण आहे, ते एकदम फ्रेश होण्यासाठी नॅचरल फ्रेशनर काय होतं त्या काळामध्ये ते स्वामींनी इथे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. नॅचरल फ्रेशनर स्वामींच्या काळामधलं होतं गाईचं गावरान तूप. गावरान गाईचं तूप बरं का, नाहीतर तुम्ही जर्शीचं जर तूप आणलं, नाहीतर मग तुम्ही जर जर्शीचं तूप आणलं तर ते जर्शीचं तूप काही कामाचं नाही. तुम्हाला शुद्ध जी गावरान गाय आहे त्या गाईचं तूप पाहिजे, आणि त्या तुपाचा जर दिवा तुम्ही घरी लावलात तर त्या दिव्याचा खूप फायदा आहे आपल्याला. कारण नॅचरल फ्रेशनर आहे ते स्वामींनी इथं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्या कोंदट अशा मढामध्ये घाण वास येत होता त्या मढामध्ये, आणि त्या मढामध्ये स्वामींनी एकदम गावरान गाईचं तूप जाळायला लावलं आणि एकदम मड फ्रेश होऊन गेलं. तर हे आपल्याला लक्षात असू द्या, आपल्याकडे जर गाय असेल तर त्या गाईचं तूप घरामध्ये जाळा. आणि तुमच्या घरी गाय जरी नसेल परंतु तुम्ही जर गाईचं तूप आणू शकता, गावरान गाईचं तुमच्याकडे तशी उपलब्धता आहे, तर शुद्ध गावरान गाईच्या तुपाचा दिवा जाळा, म्हणजे तुम्हाला भरपूर काही त्याचे फायदे होतील. जे काही बॅक्टेरिया असतो तो पण जळून जातो, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्या तुपामध्ये. आणि म्हणूनच तरी ते स्वामींनी इथे तूप जाळायला लावलं, आणि त्यासोबतच भातही थोडासा जाळायला लावलेला आहे. जर कोणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे असं त्या व्हिडिओचं शीर्षक आहे, तर त्यांच्यासाठी मी वर आय बटन मध्ये किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ देणार आहे. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. मग तुपा भाताचा धूप दाविला, तिथे तुपा भाताचा धूप लावला. मग घाणी गेली, जे काही पाकळ्यावरील लटकलेल्या होत्या, जे काही वटवाघुळी होत्या ते पण निघून गेल्या, आणि मड एकदम फ्रेश झाला. वास जो येत होता घाण तोही निघून गेला, शुद्ध हवा यायला लागलेली आहे. आणि म्हणून तर पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी लोक यज्ञ हवन करायचे, त्यामध्ये एकदम शुद्ध तूप टाकायचे. आणि मग आजकालचे जे प्रोग्रेसिव्ह लोक आहेत, सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक, तथाकथित पुरोगामी लोक, ते बोंबलत बसतात. या ब्राह्मणांनी सर्व धिंगाणा करून टाकला, तूप जाळण्याची काय गरज आहे असं बोलतात. अहो, परंतु त्या ब्राह्मणांना जे काही वैज्ञानिक कारण माहिती आहेत, त्या मागचे तूप जाळण्यामागचे जे काही कारण माहिती आहे ब्राह्मणांना, आपल्या जुन्या ऋषीमुनींना, ते कारण तुमच्यासारख्या सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोकांना माहिती नसणार हे नक्कीच आहे. आणि जरी सांगितलं तरी पालथ्या घागरीवर पाणी काय साचणार नाही हेही आम्हाला माहिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जे काही आलेले आहेत असे विधिविधान, जे काही यज्ञ करायचे, आपण मानभावपंथी यज्ञ करत नाही हेही तेवढंच सत्य आहे. परंतु या चरित्रातून आपल्याला लक्षात येते, शुद्ध गावरान गाईचं तूप जाळलं तर त्याचे खूप फायदे आहेत. स्वतः स्वामींनी इथे शुद्ध गावरान गाईचं तूप जाळलेलं आहे. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोकांचं ऐकायचं, तथाकथित पुरोगामी लोकांचं तुम्हाला खरं मानायचं, की स्वामींनी सांगितलेलं खरं मानायचं आहे, हे तुम्ही तुमचं ठरवा आणि निर्णय घ्या. शक्य असेल तर आजपासूनच त्रिकाळ पूजावसराच्या वेळेला शुद्ध गावरान गाईचं तूप जाळायचं चालू करा, तुम्हाला शक्य असेल तर. हे आजचं स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आजचं हे ज्ञान सत्र जे तुम्ही ऐकलेलं आहे, यामुळे नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडलेली असेल असा मला विश्वास आहे. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, पहिला प्रश्न तर मी तुम्हाला विचारलेलाच आहे, अवांतर प्रश्न म्हणून तुम्हाला मध्यंतरीच विचारलेला आहे. तर या सत्रातील दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी इथे जे तूप जाळायला लावलेलं आहे, गाईचं तूप, ते कशामुळे जाळायला लावलेलं आहे आणि त्या गाईच्या तुपाचे फायदे काय, हा दुसरा प्रश्न. तर या दोन्ही प्रश्नाचे तुम्ही नक्कीच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. जे मी मध्यंतरी एका चरित्रामध्ये प्रश्न विचारला तो एक आणि आताचा हा एक, असे दोन प्रश्न आहेत या सत्रातील. तर तुम्ही सर्वजण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर आता आपण जाणून घेऊया कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, लखुबाईसांनी बाईसांचे पाय धुतले, परंतु स्वामी म्हणतात लखुबाईसांनी बाईसांचे पाय धुतले, परंतु स्वामी म्हणतात की लखुबाईसांनी काय बाईसांचे पाय धुतले का, ते आमचे पाय धुतल्यासारखं आहे. तर या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते, हा कालचा प्रश्न होता. तर या प्रसंगावरून आपल्याला हे लक्षात येते की परमेश्वराला भक्ताचा एवढा मोठा अभिमान असतो. भक्ताचं जर कोणी काम केलं तर परमेश्वर म्हणतील की हे भक्ताचं काम नाही केलं त्या माणसाने, तर हे माझं काम केलेलं आहे.
एवढा अभिमान असतो परमेश्वराला भक्ताचा. परंतु भक्त तसा असावा लागतो हे लक्षात असू द्या. आजच्या चरित्रामध्ये पाहिलं आपण, बाईसा अशा नाही म्हणाल्या की अर्धी रात्र झालेली आहे आणि मग या वेळेला कुठं जायचं असते का, गाव बदलायचं असते, कुठं या गावाहून त्या गावाला जातो म्हणत आहेत स्वामी. आम्ही ही जीव आहोत, काहीतरी क्यू करा आमची, असं म्हणाले का बाईसा? नाही. एवढ्या बाईसा वेचलेल्या होत्या, कार्याला तत्पर होत्या, सेवेला तत्पर होत्या स्वामींच्या, अशा बाईसा होत्या. आणि म्हणून अशा या बाईसांची सेवा केली. म्हणून स्वामी म्हणतात की ती सेवा लखुबाईसांनी केलेली काय, बाईसांची केली का? ती सेवा तर आमची केलेली आहे. एवढा मोठा अभिमान घेतात देव. भक्त तसा असायला हवा फक्त. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला निवासा पुरादिती अवस्थान रात्री सपरिवारी आरोगण हे चरित्र पाहायला मिळणार आहे. गोळक होडे भटा पराजय करणे. स्वामी भटोबासांना डोक्यात नारळाचा गोळा फोडायला लावतात. खूपच सुंदर चरित्र आहे हे. उद्याच्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. पुरादित्या मागा हात गुंडा भटा पराजय करणे हेही चरित्र उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो